नमस्कार, मी डॉक्टर सौ आशा प्रभाकर कुलकर्णी, नाशिक। नवरात्राचे 9 दिवस हे आपण जर 9 निश्चय केले ना तर खूप छान होईल, अगदी भरून पावल्यासारखं होईल। ह्या नवरात्रामध्ये काय काय सांगितलेलं आहे, काय करावं काय करू नये, हे सगळं आपण ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये करणार आहोत त्या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी काही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत। भारतीय संस्कृती ही परंपरेचा पाठपुरावा करणारी आहे। अनेक व्रत केली जातात, त्यातलं हे एक नवरात्राचं व्रत आहे। सगळ्या आबालवृद्धांनी मिळून घरातल्यांनी एकत्र येऊन सलोख्याने, आनंदाने, प्रसन्नतेने साजरा करण्याचा हा उत्सव आहे। आपण तिला प्रसन्न वदना म्हणतो। मग ती प्रसन्न वदना आहे तर आपण पण प्रसन्न वदना असलं तर सगळं घर प्रसन्न होतं आणि सगळं वातावरण प्रसन्न असेल तर आपल्याला काम करायला आणखीन स्फूर्ती मिळते, शक्ती मिळते। ही धरणी माता सुजलाम सुफलाम आहे, तिची आठवण राहावी म्हणून आपण धान्य पेरणी करतो। मातीचा घट आहे, कुणी तांब्याचा घेतात, कुणी सोन्याचाही घेतात, पण साधारणपणे मातीचा घट हा पूजेसाठी घेतला जातो। त्याला आपण कलश म्हणतो, तांब्याचा असेल तो, मातीचा असतो त्याला घट म्हणतो। आणि अशा ह्या धान्याला स्मरण करून ज्याच्यावर आपलं भरण पोषण आहे, कृषी प्रधान देशामध्ये ह्या मातीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हे धान्य आपण त्या मातीमध्ये पेरतो। हे पेरलेलं धान्य जसं 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 9 दिवसात वाढतं, मोठं होतं, तशा त्यातून सकारात्मक लहरी आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरत असतात। आणि अशा वेळी ह्या ज्याच्यावर आपण एवढं आपलं पोषण होऊन आपण मोठं होतोय ते धान्य, याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण उपवास ज्या वेळा करतो ना त्यावेळेला त्याचं महत्व आपल्याला कळतं। आणि उपवासाची पद्धत प्रत्येक घरी जशी परंपरा आहे तसं केलं जातं। काही ठिकाणी धान्य फराळ आहे, काही ठिकाणी फळांवर उपवास केला जातो। पूर्णान्न म्हटलेलं जे दूध दुभतं आहे त्याचा वापर केला जातो। आणि खरं वास्तविक पाहिलं तर फलाहार, फळामधून आपल्याला ही जीवनसत्व जी मिळतात, ऊर्जा मिळते, त्याचा अपभ्रंश समाजामध्ये फराळ झालेला आहे। आणि मग आपण बघतो फराळ यामध्ये किती किती गोष्टी ज्या ज्या उपलब्ध आहेत त्या आपण आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी घेतो। आणि पहिल्यांदा आपण नैवेद्य दाखवतो, देवाला समर्पण करायचं आहे। हे देवाला समर्पण केल्यानंतर मग आपण तो प्रसाद ग्रहण करायचा आहे। त्यामुळे आपल्याला मनाला एक सार्थकता जशी लागते तसं समाधानही लागतं। आपली संस्कृती ही दुसऱ्याला आधी द्यावं आणि मग आपण घ्यावं। मग ते देवाला देवीला दिलं तर ते आपल्याला पावन होऊन प्रसाद म्हणून मिळतं की आपल्याला अधिक ऊर्जा मिळते। असा हा ऊर्जेचा हा उत्सव आहे।